13 ऑक्टोबर 2013 शिवसेनेचा तो 48वा दसरा मेळावा। लाखो शिवसैनिक हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना ऐकण्यासाठी जमले होते। शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली होती, मात्र त्या घोषणा नेहमीप्रमाणे नव्हत्या। या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी येणार की नाही येणार इथूनच या चर्चांना सुरुवात झाली होती। तरीही जोशी गुरुजी मेळाव्याला उशिरा का होईना पण पोहोचले। ते मंचावर आले आणि एकाच उपस्थितीत जनसमुदायापैकी काही जणांनी जोशींच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली। तेव्हा काहींना हा प्रकार नेमका काय आहे हे सुद्धा कळत नव्हतं। आदित्य ठाकरे हे सर्व शिवसेना नेत्यांच्या पाया पडत होते। उद्धव ठाकरे, सुभाष देसाई, दिवाकर रावते, मनोहर जोशी, सुनील प्रभू, अरविंद सावंत आदी सर्वच नेते मंडळींना आदित्यनी अभिवादन केलं। नेहमीप्रमाणेच आदेश बांदेकर हे सूत्रसंचलन करत होते। इतक्यात जोशी गुरुजी मंचावरून पायउतार झाले। पाठमोऱ्या जाणाऱ्या मनोहर जोशी यांच्याकडे एक नजर फिरवून काही घडलंच नाही असं दुर्लक्ष उद्धव ठाकरेंनी केलं। अवघ्या 2 मिनिटांचा हा प्रसंग मात्र मनोहर जोशी यांच्या आयुष्यभर लक्षात राहील असाच ठरला होता। मात्र तेव्हा नेमकं काय घडलं होतं तर त्याचं झालं असं की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं 2012 साली निधन झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा मुद्दा हा प्रखरशानं चर्चेला जाऊ लागला होता। तर स्मारकाच्या बाबतीत होणारी दिरंगाई आणि शिवसेनेच्या नेते मंडळींनी शरद पवार यांची घेतलेली भेट यावर मनोहर जोशी यांनी टिप्पणी केली आणि वादाला तोंड फुटलं। उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या स्मारकाच्या बाबतीत दिलेल्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जर आज बाळासाहेब असते तर त्यांच्या वडिलांच्या स्मारकाला इतका वेळ लागला नसता अशी टिप्पणी केली होती। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आणि त्यांच्या निकटवर्तीयांना ही गोष्ट खटकणारीच होती आणि त्यातून जे नको तेच झालं। जोशी सरांच्या विरोधात शिवसेनेतील एक गट सक्रिय झाला। त्यांनी जोशी सरांच्या विरोधात उघडपणे भूमिका घ्यायला सुरुवात केली आणि त्याची परिणिती त्या वर्षीच्या दसरा मेळाव्यातील जोशी सरांच्या अपमानात झाली। एकेकाळी बाळासाहेबांची सावली म्हणवले जाणारे हेच जोशी सर अचानक त्यांच्याच दसरा मेळाव्यातून पायउतार झाले होते। मेळाव्याला आल्यावर त्यांनी उद्धव ठाकरेंना नमस्कारही केला होता। जोशींचं वय त्यावेळी होतं 75 वर्षे आणि उद्धव ठाकरे 53 वर्षांचे। ज्यावेळी जोशींनी ठाकरेंना नमस्कार केला होता त्यावेळी ठाकरेंनी फक्त जोशींना हस्तांदोलनच केलं होतं आणि तेव्हाच या दोघांमध्ये वादाची पहिली ठिणगी पडल्याचं दिसून आलं। यानंतर मंचा मागे माध्यमांनी जोशींना गाठलं। या सगळ्या प्रकारावर जोशींची प्रतिक्रियाही घेतली, मात्र ते अत्यंत शांत आणि विनम्रपणे म्हणाले की माझा शिवसैनिकांवर कालही राग नव्हता, आजही नाही आणि उद्याही नसेल। तितक्यात उद्धव ठाकरेंनी पुन्हा याच विषयाला हात घातला। तेव्हा उद्धव ठाकरे हे जोशी पायउतार झाल्याच्या प्रसंगावर म्हणाले, उद्या जर का तुम्हाला मीही नको असेल तर अशाच प्रकारे पायउतार व्हायला तयार आहे। या वाक्यातूनच ठाकरेंनी एक प्रकारे जोशींच्या विरोधात घोषणा देण्याचं समर्थन केलं होतं। तिथून जोशी काहीसे ठाकरेंपासून दुरावले ते दुरावलेच, मात्र जोशींच्या मनात ठाकरे आणि शिवसेनेविषयी ओलावा होताच। त्यातून ते बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात समेट व्हावा यासाठी पडद्याआडून त्यांनी प्रयत्न केलेत, मात्र ते घडत नाही म्हटल्यावर शिवसेनेला धक्का लागेल असं काहीही न करता ते स्वस्थ बसले आणि शिवसेनेच्या मुख्य वर्तुळातून बाहेर पडले। मागील काही वर्षांपासून ते आजारीच होते। अखेर अशा कडवट शिवसैनिकाची आता प्राणज्योत मालवली। तर मंडळी, यांसारख्याच राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्स अप मराठी।